नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो बघा, आज आपण हे जे ब्लाऊज आहे हे कटिंग करून याचं स्टिचिंग बघणार आहोत। तर हे जे ब्लाऊज आहे हे बिना अस्तरचं मी शिवणार आहे। काठाचं ब्लाऊज आहे, हे सिंपल असं शिवायचं आहे। त्याच्यासाठी हे मेजरमेंट आहे बघा। त्याची उंची घेतलेली आहे 14, छाती आहे 33ची, कमरघेर 28चा आहे, बाही 4.5 इंचाची आहे, दंडघेर 11.5चा आहे आणि शोल्डर आहे 13.5चं। ठीक आहे, याच्यामध्ये पुढचा गळा येणार आहे आपला 5.5 इंचाचा आणि मागचा गळा असणार आहे, मागची जी पाट आहे ती असणार आहे 4.5 इंचाची। तर बघा, आता याच्यासाठी मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि पेपरची जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला जे पेपर पॅटर्न आहे ते काढून घ्यायचं आहे। आता हे 33 इंच छातीचं कटोरीचं पॅटर्न असणार आहे मैत्रिणींनो, परंतु मी त्याला पाव इंच अजून एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे, म्हणजे 34 मध्ये कन्वर्ट करणार आहे। बघा मैत्रिणींनो, नेहमी आपल्याला असा प्रश्न पडत असतो की आता 33 आलेलं आहे, 31 आलेलं आहे, 29 आलेलं आहे छातीचं माप, तर आपल्याला त्याचं पॅटर्न कसं काढायचं आहे। तर सिंपल पद्धत आहे मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने आपल्याला पॅटर्न काढायचं आहे। जर तुमचं माप जे आहे ते 29 येत असेल, तुमच्या क्लायंट जर तुमच्याकडे 29 इंच छातीचं त्यांचं माप असेल तर तुम्हाला त्याचं माप 30 इंचाचं घ्यायचं आहे। 31 इंच असेल तर 32 इंचाचं घ्यायचं आहे। ठीक आहे, तसंच आता इथे मी 33 इंच छातीचं माप होतं तर मी इथे घेतलेलं आहे 34 इंच। तर बघा, आता इथे मी पेपर पॅटर्न काढत आहे। 34च्याच हिशोबाने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर तशा पद्धतीने मी इथे पेपर पॅटर्न अगोदर काढून घेत आहे। कटोरीचं पेपर पॅटर्न काढत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मागचा आणि पुढचा जो पार्ट आहे हे दोन्ही पण सोबतच आपल्याला काढून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, तुम्ही विकत पेपर पॅटर्न घेत असाल तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत असतात, कारण की आपल्याला उंचीची कमी जास्त करावी लागते, परत आणखी आपल्याला शोल्डर कमी जास्त करावं लागतं, किंवा मुंड्यामध्ये पण कधी कधी आपल्याला कमी जास्त करावं लागतं। कटोरी असेल तर कटोरी आपल्याला वाढवावी लागते। तर त्याच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे मैत्रिणींनो। अगदी 5 मिनिटामध्ये आपलं हे पेपर पॅटर्न कटिंग होत असतं। फक्त 5 मिनिटामध्ये आपण हे पेपर पॅटर्न कटिंग करत असतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, घरीच आपलं पेपर पॅटर्न कटिंग करून घ्यायचं आहे। पद्धत मी तुम्हाला बघा आत्ता पण दाखवली आहे आणि आपल्या चॅनलवरती 28 ते 50 छातीपर्यंतचे जे आपले कटोरीचं पेपर पॅटर्न आहे त्याचे पण मी सिरीज दिलेली आहे, कारण की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा मिळणार आहे त्याच्यामध्ये की अगदी बारीक सारीक गोष्टी असणार आहेत। यूट्यूबवर सुद्धा इतक्या बारीक सारीक गोष्टी कधी तुम्हाला सांगितल्या नसतील, इतक्या बारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलेल्या आहेत। तर तुम्ही काय करा, 28 ते 50 छातीपर्यंतची ही जी सिरीज आहे ती तुम्ही चेक करून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं पेपर पॅटर्न तुम्ही काढायचं आहे। विकत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात मैत्रिणींनो, त्याच्यासाठी हा सोपा उपाय आहे। तर बघा, आता इथे आपलं जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी मुंढ्याचं माप, गळ्याचं माप सगळं टाकून घेतलेलं आहे, लगेच क्रॉसपट्टी पण टाकून घेतलेली आहे। क्रॉसपट्टीवरती इथे मी घेत आहे 5.5 इंचाची कटोरी, वरती पण मी 5.5 इंच घेतलेले आहे आणि खाली पण मी घेतलेले आहे 2.5 इंच। तर बघा, हे अशा पद्धतीने आता जॉईंट करून घ्यायचं आहे आणि 2.5 इंचाचा जो पॉईंट आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा आहे, हलकासा गोल राऊंड द्यायचा आहे। आता हे जे पेपर पॅटर्न आहे हे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, 5.5 इंचाची कटोरी असल्यामुळे इथे मी त्याचे हाफ घेतलेले आहे 2.25 इंच आणि वरती 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे। हे प्रत्येक मापासाठी आपल्याला करायचं असतं। आता आपलं झालेलं आहे पॅटर्न काढून, तर हे मी कटिंग करून घेते। बघा, आता मी त्याचं कटिंग पण झालेलं आहे। कटिंग केल्यानंतर आपल्याला वाढवायची असते ती म्हणजे कटोरी। आता प्रत्येक वेळेस कटोरी वाढवताना वेगवेगळं माप घ्यायचं असतं। छोट्या साईजची कटोरी वाढवायची असेल तर माप बदलणार आहे, मोठ्या साईजची वाढवायची असेल तर माप बदलणार आहे। कटोरी वाढवण्या अगोदर मी इथे स्लीवचं माप घेत आहे। स्लीव्ज आहे आपली 4.5 इंचाची आणि तिचा जो दंडघेर आहे तो आहे 11.5 इंचाचा। तर बघा, इथे आता मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, त्याची फोल्डिंगची बाजू जी आहे ती माझ्या ह्या बाजूने ठेवली आहे आणि ओपन बाजू मी इकडनं ठेवलेली आहे। तर आता इथे 4.5 इंचाची स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे मी इथे टाकणार आहे मेजरमेंट 5 इंच। 5 इंच घेणार आहे, अर्धा इंच माझा एक्स्ट्रा राहणार आहे, कारण की हे जे आहे काठाचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे याला खालच्या साईडने फोल्ड करण्याची काही आवश्यकता नसणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे फक्त 5 इंच, दंडघेर घेतलेला आहे 5.5, पुढे घेतलेला आहे 1.5 इंच। ठीक आहे, आणि
जेव्हा आपण मुंडा घेतो, बाहीचा मुंडा काढण्यासाठी आपल्याला वरून घ्यायचे आहे 2 इंच आणि इथेच मी टाकणार आहे आता 7.5 इंच. 7.5 आणि पुढे घ्यायचं आहे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन. हे मार्जिन आपल्याला गरजेचं असतं. मार्जिन नसेल तर आपण ब्लाऊज स्टिचिंग करण्यात काहीच फायदा नसतो. त्याच्यामुळे एक्स्ट्रा मार्जिन पण घेणं गरजेचं आहे. तुम्ही 1.5 किंवा 2 इंचाचं मार्जिन घेऊ शकतो. आणि बघा आता अशा पद्धतीने मी आता इथे आकार दिलेला आहे. दुसरा पण आकार आपल्याला द्यायचा आहे, परंतु तो जो आहे तो मी जेव्हा ब्लाऊज स्टिच करेल तेव्हा देणार आहे. तर आता इथे ही पण कटिंग करून झाली. याच्यानंतर वाढवायची आहे आपल्याला कटोरी. कटोरीसाठी मी दुसरा पेपर घेऊन त्याच्यावरती मी कटोरी वाढवून घेणार आहे. ठीक आहे. तर बघा आता कटोरी वाढवण्या अगोदर आपल्याला काय करायचं असतं, जो टक्स आहे तो पण तर बघा आता इथे मी कटोरी जी आहे ती पण वाढवलेली आहे. आणि आता हे सर्व जे माप आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आपल्या कपड्यावरती ठेवून त्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे. तर बघा कपडा असा मी पसरवून ठेवलेला होता. त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडे ठेवली होती आणि अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्न ठेवून दिलेला आहे. काठ जे आहे ते बाहीवरती येणार आहेत आणि पाठीच्या पार्टवरती पण येणार आहे. तर अशा पद्धतीने मी असं पेपरचं पॅटर्न जे आहे ते ठेवलेलं आहे आणि ते आखून घेतलेलं आहे. हे आखून झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे याचं कटिंग. ते कटिंग करत असताना जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपला एक हात जो आहे कपड्यावरती ठेवला पाहिजे आणि मग आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे आपला जो कपडा आहे तो अजिबात नाही सरकला पाहिजे. तर बघा आता बाकीचे पार्ट मी कटिंग करून घेतले. आता ही कटोरी पण मी कटिंग केली आहे. कटोरीचं पॅटर्न जेव्हा आपण कटिंग करतो किंवा कटोरीचं ब्लाऊज जेव्हा कटिंग करत असतो तर त्यावेळी जी कटोरी आहे ती आपल्याला ठेवायची असते तिरकस पद्धतीने. तर मी अशा पद्धतीने तिरकस मी कटोरी ठेवून ती कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता इथे मी बाहीचं पण माप जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. यानंतर कटिंग करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीसाठी डबल घ्यायचा आहे आपला कपडा, म्हणजे 4 पदरे हा कपडा होऊन जाणार आहे. आणि मग मी इथे क्रॉसपट्टी ठेवणार आहे. खाली जो आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अर्धा ते पाऊण इंच आपल्याला खाली एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि मग इथे घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करून. क्रॉसपट्टी कटिंग केल्यानंतर आपल्याला इथे पट्ट्या पण कटिंग करायच्या आहेत. म्हणजे जे पायपिंग पट्ट्या आहेत ते पण कट करायचे आहे. परत पाठीमागची पट्टी कट करायची आहे. पाठीमागे पण आपण पट्टी लावणार आहोत. आणि जे आयहूक पट्टी आहे ती पण कट करणार आहे. तर बघा आता इथे मी क्रॉसमध्ये घेणार आहे पट्टी. पायपिंगसाठी साधारण 1 ते 1.5 इंच इतकी 1 ते 1.5 इंचाची आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची असते जेव्हा आपण पायपिंग करत असतो तेव्हा. ठीक आहे. ते बघा आता इथे मी घेतलेली आहे तशा पद्धतीने ही कट करून घेतलेली आहे. आणि आता मागचा जो पार्ट आहे पाठीचा तिथे पण मी पट्टी लावणार आहे. तिथे नाही लावली तरी चालणार आहे, परंतु पाठीमागे जो ब्लाऊज आहे जर पट्टी नाही लावली तर तो पाठीमागून उचकणार आहे. त्याच्यामुळे मी इथे पट्टी पण लावणार आहे त्याला. ही अशा पद्धतीने मी घेतली आहे पट्टी कट करून. आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते आता कटिंग झालेलं आहे. आता हे ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी मशीनवरती घ्यायचं आहे. तर बघा सर्व पार्ट इथे अगोदर चेक करून घ्यायचे की मी काय काय आपण कट केलेलं आहे ते सर्व पार्ट चेक केल्यानंतर मग आपल्याला एकदाच मशीनवरती बसलं म्हणजे परत परत उठण्याची गरज पडत नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमचा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर आमचं ॲप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय आणि ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लास जॉईन करता येणार आहे. ऑनलाईन क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथे खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकायला मिळतात. खूप सारं नॉलेज मिळून जातं. म्हणजे यूट्यूबवरती आपले फक्त 10 ते 12 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटाचे व्हिडिओ असतात, पण तिथे आपल्याला डायरेक्ट लाईव्ह क्लासेस मिळतात आणि सर्व गोष्टी आपण तिथे शिकू शकतो आहे. तर बघा आता इथे मी कटोरी अगोदर घेतलेली आहे. कटोरीचा टक्स मी मारून घेतलेला आहे. कशा पद्धतीने टक्स मारायचा आहे तर बघा दोन्ही साईडला मी कटोरीचा टक्स मारून घेतलेला आहे अगोदर. आणि मग मी इथे कटोरीचा टक्स जो आहे त्याला शिलाई करून घेतलेली आहे. दोन्ही पण शिलाई झाल्यानंतर आपल्याला इथे साईडला साईड पीस पण अटॅच करायचा आहे. बघा कटोरीचा जो पोर्शन आहे तो कसा दिसतोय. टक्स मारल्यानंतर बघा कटोरी कशी दिसते, एकदम उठावदार आलेली आहे आणि एकदम परफेक्ट आलेली आहे. तर आता इथे मी घेते दुसरा पण कटोरीचा पार्ट आणि तिथे मी टाकणार आहे टक्स. हा जो टक्स आहे हा मी
कटोरी जी आहे आपली 5.5 इंचाची आहे, तिचे हाफ घेतलेले आहे 2.25 इंच, आणि जो 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला होता ना, तिथे मी घेतलेला आहे 3 इंच. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा टक्सची पद्धत आहे. जर तुम्हाला ही पद्धत शिकायची असेल तर आहे आपल्या चॅनलवरती 28 ते 50 छातीचं जे मेजरमेंट आहे, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तर बघा, आता इथे हे झाल्यानंतर आपल्याला साईड पीस जॉईन करून घ्यायचा आहे. साईड पीस जॉईन करताना जास्त खेचून नाही करायचं आहे, म्हणजे खालून एक कटोरी आपण खालून जॉईन करणार आहोत आणि दुसरी कटोरी आपण वरून जॉईन करणार आहोत. ना कटोरी खेचायची आहे ना खालचा पार्ट खेचायचा आहे. जर तुमचं कमी पडत असेल छोटंसं तर आपल्याला खेचायचं आहे, नाहीतर कुठलाही पार्ट आपल्याला खेचून लावायचा नाही आहे. त्यामुळे रिंकल्स पडतात आणि फिनिशिंग चांगली येत नाही. तर बघा, आता इथे खूप साऱ्या गोष्टी मी सांगत पण आहे, तुम्हाला शेअर पण करत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, जो आपला व्हिडिओ आहे त्याला फटाफट लाईक पण करून टाकायचं आहे. आणि जे नवीन शिकणारे असतील किंवा जे तुमच्या ओळखीचे असतील, त्यांना जर समजत नसेल कटिंग आणि स्टिचिंग, तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पण शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण बेनिफिट मिळणार आहे ह्या गोष्टींचा. तर बघा, आता दुसरी कटोरी पण मी इथे जॉईन करून घेतलेली आहे. दुसरी कटोरी जॉईन केल्यानंतर इथे मी डबल टिप मारून घेणार आहे. कोणतंही जॉईंट पार्ट आपण जॉईंट केला तर त्यावेळेस आपल्याला इथे डबल टिप मारणं गरजेचं असतं. आता इथे मी डबल टिप पण मारून घेते आणि ही डबल टिप मारल्यानंतर खाली आपण घेणार आहोत खालचा जो पार्ट आहे तो जॉईंट करून घेणार आहोत. म्हणजे जी क्रॉसपट्टी आपण कट केली होती ती मी इथे जॉईंट करून घेणार आहे. बघा, मी टक्सचा जो पार्ट होता तो कट करून घेतला आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट माझा राहिलेला होता दिसत होता तो पण मी कट करून घेतला आहे. आणि मग मी इथे जॉईन करणार आहे क्रॉसची पट्टी. आता क्रॉस पट्टी जी आहे ती एका साईडनी मोठी असते, एका साईडनी छोटी असते, बरोबर. तर जो पार्ट आपला असणार आहे मोठा तो पार्ट मी घेणार आहे पुढच्या बाजूने. असा मी पुढच्या बाजूने लावून घेतला आहे आणि इथे मी साधारण 1/2 इंच आणि वर थोडीशी रेषा अशी इतकं आपलं अंतर पाहिजे जॉईन करण्यासाठीचं. आणि हे जॉईन केल्यानंतर याच्यावरती आपल्याला द्यायची असते ती दाबटीप. दाबटीप देणं गरजेचं आहे मैत्रिणींनो, जेणेकरून आपली फिनिशिंग पण छान येते, ब्लाऊज पण छान दिसतं आणि प्लस आपली जी पट्टी असते ती पण तिथे छान जॉईंट होऊन जाते. तर बघा, आता इथे मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. एक पट्टी माझी जॉईंट झालेली आहे. आता मी इथे दुसरी पट्टी लावून घेणार आहे. तर दुसऱ्या पट्टीला आपण जो एक्स्ट्रा पार्ट होता तो मी कट करून घेतला आहे. टक्सचा पार्ट पण मी कट करून घेतलेला आहे आणि दुसरी पण पट्टी मी इथे जॉईन करून घेत आहे. जो मोठा पार्ट असतो ना तो समोरून घ्यायचा असतो आणि जो छोटा पार्ट असतो तो आपल्या फिटिंगच्या बाजूला घ्यायचा असतो. आणि अजून एक मैत्रिणींनो, जी शिलाई आपली असते बघा, आता ही टक्स जे आहे ते समोरूनच ठेवलेलं आहे मी आणि जे जॉईन केले आहे कटोरीचा जे पार्ट आहे म्हणजे ती जी शिलाई आहे ती पण समोरूनच ठेवलेली आहे. ती इकडे तिकडे वेडी वाकडी नाही होऊ द्यायची, ठीक आहे. आता एक टिप मारल्यानंतर इथे मी दाबटीप दिलेली आहे. दाबटीप दिल्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे पट्ट्या. तर पट्ट्यांसाठी खूप मोठा कपडा नव्हता, मी एक्स्ट्रा पट्टी नव्हती याच्यामध्ये, त्याच्यामुळे जी पट्टी काढणार आहे ती मी आता पाठीमागचा जो पार्ट आहे त्याच्यातून काढणार आहे, ठीक आहे. तर आता हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली पाठीचा पार्ट घेऊयात. म्हणजे तिथे मी गळा कटिंग करणार आहे. गळा कटिंग केल्यानंतर तिथून मी काढणार आहे पट्टी निघणार आहे जी, तिचा आपण वापर करणार आहोत. आता इथे मी गळा घेतलेला आहे. गळ्याची पाठ जी आहे ती मला ठेवायची आहे 4.5, म्हणून मी इथे 5 इंचाची पाठ ठेवली आहे. अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. 2.5 इंच घ्यायचे आहेत आपल्या इथले खाली रुंदी घ्यायची आहे आणि वरची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे 2.25 इंच. आणि म्हणजे अशी आपली गळ्याची उंची पण येऊन जाणार आहे. आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे. ते मी आता अशा पद्धतीने जॉईन केलं आहे आणि इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे. राऊंड शेप दिल्यानंतर काय करायचं आहे, गळा कटिंग करून टाकायचा आहे. आता गळा कटिंग केल्यानंतर बघा, जो कपडा निघतोय तोच मी यूज करणार आहे आपल्या पुढच्या पार्टसाठी. पुढच्या पार्टची जी आपली आयपट्टी येणार आहे त्याच्यासाठी. पण अगोदर आपण आता डायरेक्टली बॅक पार्ट जो आहे तो रेडी करून घेऊयात. तर त्याच्यासाठी बघा, शोल्डरच्या मधोमध मी घेतलेला आहे असं, आणि तिथे मी घडी पाडून घेतलेली आहे आणि मी तिथे घेणार आहे 4 इंच. आपला टक्स 4 इंचाचा घेतलेला आहे. हे छोटं ब्लाऊज आहे, कमी मापाचं आहे आणि उंची पण त्याची जास्त मोठी नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे 4 इंचाचा टक्स घेतलेला आहे.
मेजरमेंटनुसार आपला जो टक्स आहे तो पण बदलू शकतो मैत्रिणींनो, ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा, एक टक्स माझा झालेला आहे. एक टक्स मारल्यानंतर मी दुसरा पण टक्स मारून घेणार आहे, ठीक आहे. बघा, आता दुसरा पण टक्स घेतला आहे मी, सेम तसंच घेतला आहे मेजरमेंट आणि 4 इंच घेत आहे. डबल टिप मारून घ्यायची आहे टक्सला. आणि टक्स मारत असताना जास्त मोठा पण नाही घ्यायचा, जास्त कमी पण नाही घ्यायचं आहे. 1/2 इंचाचा आपल्याला इथे टक्स पण घ्यायचा असतो. तर बघा, आता इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे आणि याला मी आता अटॅच करणार आहे खालची पट्टी. त्याच्यासाठी ज्या मी पट्ट्या कट केलेल्या होत्या त्या अगोदर आपण जॉईन करून घेऊयात. इथे मी व्यवस्थित अजून एक टिप मारून घेते, कारण की ते खुलायला नाही पाहिजे. नाही तर काय होतं, खालचा जो पार्ट आहे तो खुलून जातो आणि त्याच्यामुळे ब्लाऊज एकदम खराब दिसतं. आता बघा, तो पार्ट मी ठेवून दिला आहे आणि मी पुढचा पार्ट घेतलेला आहे. पुढच्या पार्टला मी इथे आता जो गळ्याचा उरलेली पट्टी होती ती घेऊन आता हे इथे मी आयपट्टी लावणार आहे. तर आयपट्टी लावताना काय करायचं आहे, जो उलट भाग आहे तिथे आपल्याला आयपट्टी लावायची असते, खालच्या बाजूने, उलट बाजूने. इथे आता मी अर्धा इंचावरती मार्जिन घेतलेला आहे आणि मग इथे शिलाई मारत आहे. शिलाई मारल्यानंतर बघा, आता अर्धा इंच मार्जिन घेऊन मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर काय करणार आहे, मी हे कट करून घेणार आहे धागा आणि हे अशा पद्धतीने जिथे आपण जॉईंट केलेला आहे, जी आपली शिलाई आली आहे त्याच्यावरच दुमडून घ्यायचं आहे आणि ते दुमडल्यानंतर तिथे आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे तिथे एक टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, मी अशा पद्धतीने दुमडून घेतलेलं आहे आणि इथे मी टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, टिप कशी मारायची आहे आपल्याला, ही अशा पद्धतीने. आणि टिप मारताना एक काम करायचं आहे की व्यवस्थित आपली घडी आली पाहिजे आणि खालचा जो पोर्शन आहे तो पण आपला व्यवस्थित आला पाहिजे. तर बघा, ही पट्टी खालून एकदम फिनिशिंगमध्ये, खाली फोल्ड केलेली जी बाजू होती ती पण फिनिशिंगमध्ये मी जॉईंट करून घेतली आहे आणि याला मी शिलाई मारून घेतली आहे. आता ही शिलाई मारल्यानंतर बघा, ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट आलेला आहे. बघा, पुढचा पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये दिसतोय. आता दुसरा पार्ट घ्यायचा आहे कटोरीचा, ज्याला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर त्याच्यासाठी मी साधारण 1.5 ते 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आपल्याला. 1.5 ते 2 इंच माझी इथे साधारण 1.5 इंचाची पट्टी आहे. ती मी आता जॉईंट करून घेणार आहे. जॉईंट केल्यानंतर मग त्याला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. आता बघा, ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या सर्व मी जॉईंट करून घेणार आहे. म्हणजे आपला पाठीचा पण पार्ट रेडी होऊन जाईल. आणि बघा, आता ही एवढीशी पट्टी मी घेतलेली आहे आणि ही मी इथे लावणार आहे. तिला मी अगोदर जॉईंट करून घेते. जॉईंट केल्यानंतर बघा, कुठली पण टिप मारल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाबटीप देणं हे गरजेचंच आहे. आता इथे मी दाबटीप पण दिलेली आहे आणि याला मी फोल्ड पण करून घेत आहे आणि हे जॉईंट पण करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, बघा, आज आपण कटोरीचं कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं आहे हे शिकत आहोत. आणि तुम्हाला जर अजून काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील, अजून दुसरं काही पॅटर्न शिकायचे असतील, जे काही शिकायचे असेल त्याची कमेंट मला नक्की करायची आहे मैत्रिणींनो. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे, ठीक आहे. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मैत्रिणींनो. लाईक केल्यामुळे काय होतं, आमची जी एनर्जी आहे ती बूस्ट होते आणि त्यामुळे अजून नवीन नवीन टाईपचे जे व्हिडिओ आहेत ते बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर त्याच्यासाठी लाईक करणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो. तर बघा, आता इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे, पट्टी पण अटॅच करून घेतलेली आहे आणि आता मी फोल्ड पण करून घेत आहे आणि इथे मी शिलाई पण मारून घेत आहे. तर शिलाई मारल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो एकदम छान असा दिसणार आहे आपला. म्हणजे आपला पुढचा पार्ट एकदम रेडी झालेला आहे. तर बघा, पुढचा पार्ट झालेला आहे. आता याला आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो अगोदर मी घेते. त्याला आपल्याला पट्टी लावायची होती ना खालच्या साईडने, तर ती पट्टी पण मी इथे जॉईंट करून घेते. तशीच पट्टी लावायची आहे. आपला जो सीधी बाजू आहे तिकडनं आपल्याला पट्टी ठेवायची आहे
पट्टी आपली उलटी असली पाहिजे आणि पाठीचा जो पार्ट आहे तो आपला सीधा असला पाहिजे आणि मग तिथे त्याला आपल्याला जॉईंट करायचं आहे. ते जॉईंट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि दाबटीप दिल्यानंतर त्याला खाली फोल्ड पण करून घ्यायचं आहे. आता बघा मी दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्यानंतर खाली फोल्ड पण मी करून घेणार आहे. दाबटीप देणं फार गरजेचं असतं मैत्रिणींनो. कुठला पण पार्ट किंवा कुठली पण तुम्ही पट्टी जॉईंट करत असाल तर दाबटीप देणं फार गरजेचं असतं. ते आपलं फिनिशिंगमध्ये पण येतं आणि त्यामुळे शिलाई जी आहे ती पण निघत नाही. आता बघा ते झाल्यानंतर मी इथे फोल्ड करत आहे. 1/2 इंच पट्टी छोटी असल्यामुळे मी 1/2 इंच अगोदर फोल्ड करून घेते असंच आणि मग वरती घेऊन ते फोल्ड करून घेणार आहे. आता बघा झाली आपली ही पण पट्टी. आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डरसाठी मी पाठीचा पार्ट खाली ठेवणार आहे, पुढचा पार्ट वरती ठेवणार आहे आणि मग मी इथे शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करताना अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचा जो पार्ट आहे तिथे घ्यायचा आहे आपल्या समोरून घ्यायचा आहे 1/2 इंच आणि कटोरीच्या मुंढ्याच्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच. तर इथे डबल टिप मारून घेणार आहे मी. दोन्ही पण शोल्डर मी अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे. ठीक आहे. शिलाई आपली व्यवस्थित पॅक पण करून घ्यायची आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला याला पाइपिंग करून घ्यायची आहे. पाइपिंग झाल्यानंतर मग आपल्याला इथे बाही अटॅच करायची आहे. बाही झाल्यानंतर लगेच फिटिंग म्हणजे आपलं ब्लाऊज झाला आहे रेडी. अगदी कमी वेळेमध्ये आपण ब्लाऊज शिवू शकतो मैत्रिणींनो. बिना अस्तरचं ब्लाऊजला जास्त वेळ पण नाही लागत. हे बघा आता हे इथं झालेलं आहे माझं. आता काय करायचं आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की आपल्याला गळा किती हवा आहे. रेडी माझा गळा 5.5 इंच हवा आहे, त्याच्यामुळे मी इथे आता 6 इंचावरती कट करून घेते. हा कट केल्यानंतर मी इथे व्यवस्थित आकार पण देऊन घेणार आहे. हा आकार दिल्यानंतर त्याला मी कट करून घेणार आहे म्हणजे पुढचा जो आकार आहे तो व्यवस्थित मी असा कोरून घेणार आहे. हा आकार कोरून झाल्यानंतर ह्या ब्लाऊजला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. पाइपिंग झाल्यानंतर याला आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे आणि बाही अटॅच केल्यानंतर फिटिंग करायची आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आपलं जे ब्लाऊज आहे ते झालं आहे रेडी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट पण नक्की मला करायची आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे जर तुम्ही केलं नसेल तर. आणि हो, बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे जे नवीन जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर बघा इथे मी बाही घेतली आहे. आता याला मी माझी पाइपिंग रेडी झाली आहे. पाइपिंग झाल्यानंतर बघा ब्लाऊज कसं दिसतंय, एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसतंय आणि याला मी बाही अटॅच करून घेणार आहे. बाही अटॅच केल्यानंतर याचा आपण फायनल लुक बघूया. तर बघा मैत्रिणींनो, हा माझ्या ब्लाऊजचा फायनल लुक एकदम छान आणि सुंदर आलेला आहे. एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. कुठेच कमी जास्त नाही आहे, कुठे घोळ पण पडणार नाही या ब्लाऊजला आणि खूप छान असं माझं ब्लाऊज जे आहे ते दिसत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकतायत आपला आजचा व्हिडिओ बघून. तर मैत्रिणींनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हो, जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही क्लास जॉईन करू शकताय. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ॲपची जी लिंक आहे ती खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.